सोलमेट एक प्रेमकथा भाग 9। लंच ब्रेक झाला तशी ईशा अवनीसोबत कॅन्टीनमध्ये आली। अवनीचं सकाळपासून कामात लक्ष नव्हतं हे तिला समजत होतं। अवनी, काय झालं? काही टेन्शन आहे का? आज मीटिंगमध्ये सुद्धा तुझं लक्ष नव्हतं। सगळं काही ठीक तर आहे ना? ईशा म्हणाली। हो ग, काहीच प्रॉब्लेम नाहीये खरंच। चल आपण लंच करूया, खूप काम बाकी आहे, अवनी म्हणाली। अगं हो हो, तू अजिबात काळजी करू नकोस, आपला प्रोजेक्ट बेस्टच होईल, ईशा म्हणाली। हो तर त्याशिवाय तू बॉसला इम्प्रेस कसं करशील? हो ना, आणि ते जर नाहीच झालं तर दुसरेही बरेच मार्ग आहेतच, सिया आपल्या असिस्टंटसोबत कॅन्टीनमध्ये येत म्हणाली। ओ हॅलो, तुला नक्की काय म्हणायचं आहे? ईशा म्हणाली। अरे, तुला तुझ्या मैत्रिणीने सांगितलं नाही वाटतं? ती कशी फाईल घेण्याचा बहाणा करून बॉसच्या मिठीत पडली। पण काहीही म्हणा, तुम्हा मिडल क्लास चीप मुलींना श्रीमंत माणसांना जाळ्यात कसं ओढायचं हे चांगलंच माहीत असतं, सिया म्हणाली। सिया मॅडम, खरं काय आहे हे तुम्हाला चांगलंच माहीत आहे, त्यामुळे तुम्ही माझ्यावर असला घाणेरडा आरोप करू शकत नाहीत, अवनी म्हणाली। कॅन्टीनमध्ये सगळे एम्प्लॉय त्यांच्याकडेच बघत होते आणि त्यांच्या अशा नजरा बघून अवनीला खूप अपमानित झाल्यासारखं वाटत होतं। ए मेकअपची दुकान, या असल्या चीप ट्रिक्स ना तुझ्यासारख्या मुली करतात। यानंतर जर पुन्हा तू अवनीला काही बोललीस तर बघच, ईशा म्हणाली। अवनी ईशाला ओढतच कॅन्टीन बाहेर घेऊन गेली। ती चांगलीच भडकली होती। अवनीने तिला घडलेलं सगळं काही सांगितलं, तसं तिने सियाला 4-5 शिव्या घातल्या। अवनीसाठी हा जॉब खूप महत्त्वाचा होता आणि सिया अनिलची PA असल्यामुळे तिला हा विषय आणखी वाढवायचा नव्हता। अवनी, आता मी बघतेस की तू या ऑफिसमध्ये कशी काम करतेस, नाही जर तुला बाहेरचा रस्ता दाखवला तर माझं नाव सुद्धा सिया नाही, सिया म्हणाली। डोंट वरी सिया मॅडम, लवकरच सगळं तुमच्या मनासारखं होईल, सियाची असिस्टंट म्हणाली। सिया अनिलची PA असल्यामुळे ती जास्तीत जास्त वेळ त्याच्यासोबत असायची। अनिल समोर ती कायम एक कर्तव्यदक्ष सेक्रेटरी असण्याचा आव दाखवायची। एक ना एक दिवस तो तिच्यावर नक्कीच इम्प्रेस होईल याची तिला खात्री होती। पण जेव्हापासून अवनीने ऑफिस जॉईन केलं होतं तेव्हापासून सियाच्या मनात एक इनसिक्युरिटी निर्माण झाली होती। तिची ही जेलेसी तिला कुठे घेऊन जाणार होती हे मात्र येणारा काळच ठरवणार होता। अवनी आज सकाळपासूनच खूप व्यस्त होती। गेल्या काही दिवसांपासून तिने आपलं सगळं लक्ष आपल्या कामावर केंद्रित केलं होतं। कॅन्टीनमधील प्रसंग घडल्यापासून ती अनिल समोर जाणं शक्यतो टाळायची। तिला आता आपल्या ध्येयापासून भटकायचे नव्हते। अनिल बॅक टू बॅक मीटिंगमधून नुकताच फ्री झालेला होता। तो फोन करून स्वतःसाठी एक कॉफी मागवतो। त्याच्यासमोर बसून सिया काही डिक्टेशन्स नोट डाऊन करत असते। इकडे अवनी आपल्या डेस्कवर काहीतरी शोधत होती, पण बराच वेळ शोधूनही तिला ती वस्तू सापडत नव्हती। त्यामुळे ती वैतागून आपल्या डोक्यावर हात ठेवते आणि ती इतक्या वेळापासून शोधत असलेली वस्तू सापडते। ती आपल्या बनमध्ये खोचलेला पेन बाहेर काढते आणि स्वतःच्या चेहऱ्यावर हात ठेवून स्माईल करते। अनिल, जो इतक्या वेळापासून तिच्या चेहऱ्यावरचे बदलणारे हावभाव बघत असतो, तो तिला स्वतःच्या वेडेपणावर हसताना बघून त्याच्या चेहऱ्यावर सुद्धा नकळत स्माईल येते। अनिल अचानक शांत झाल्यामुळे सिया अनिलकडे बघते। ती त्याची नजर फॉलो करते। त्याला असं अवनीकडे एकटक बघताना बघून तिच्या तळपायाची आग मस्तकात जाते। सिया काहीतरी आवाज करत अनिलचं लक्ष वेधून घेते। तसा तो भानावर येत आपल्या कामावर कॉन्सन्ट्रेट करतो। अवनी, मी तुला सोडणार नाही। लवकरच मी असं काही करेल की तुला हा जॉब सोडून जावंच लागेल। अनिल फक्त आणि फक्त माझा आहे, सिया मनात बडबडत म्हणाली। सिया अवनीकडे रागाने बघत आपले पाय आपटत अनिलच्या कॅबिन बाहेर पडते आणि अवनी या सर्व गोष्टीपासून अंजान होऊन आपल्या कामात गुंतलेली असते। आज प्रोजेक्टचं फायनल प्रेझेंटेशन होतं। गेले 3 महिने सर्वांनी या प्रोजेक्टसाठी जीव तोडून मेहनत केली होती। सगळ्यांच्या मनात थोडी धाकधूक होती। अवनीने नेहमीप्रमाणे तिच्या लाडक्या बापाचे दर्शन घेतले आणि सर्व काही नीट होण्यासाठी आशीर्वाद मागितला। अवनीने ऑफिस पार्किंगमध्ये आपली स्कूटी पार्क केली आणि तितक्यातच तिचा फोन वाजला। अवनीने फोन बघितला तर आदित्यचा फोन होता। तिने त्याला मेसेज केला आणि आपली बॅग घेऊन तिथून निघाली। अवनी, आता थोड्याच वेळात आपलं प्रेझेंटेशन सुरू होईल, सगळं काही व्यवस्थित तर आहे ना? आदित्य म्हणाला। डोंट वरी आदित्य, सगळं काही व्यवस्थित होईल, अवनी म्हणाली। प्रेझेंटेशनसाठी आणखी अर्धा तास बाकी होता। आदित्यने पेन ड्राईव्ह अवनीजवळ दिली
मीटिंगमध्ये खूप वेळ लागणार असल्यामुळे अवनीने वॉशरूमच्या बाहेर बेसिन कट्ट्यावर आपली बॅग ठेवली आणि ती फ्रेश होण्यासाठी वॉशरूममध्ये गेली. वॉशरूममधून बाहेर आल्यानंतर तिला दरवाजा बंद करण्याचा आवाज आला, पण बाहेर कुणीच न दिसल्यामुळे तिने फारसा विचार केला नाही. फायनल प्रेझेंटेशन होण्याआधी सगळं काही व्यवस्थित चेक करून घेण्यासाठी अवनीने पेनड्राईव्ह लॅपटॉपला कनेक्ट केला आणि समोरची स्क्रीन बघून तिच्यासोबतच सगळ्या टीम मेंबर्सना धक्का बसला. समोरची स्क्रीन ब्लॉक दिसत होती. अवनी, हे काय आहे? आपलं प्रेझेंटेशन कुठं गेलं? आपल्या प्रोजेक्टचा फोल्डर सापडत नाहीये. तुम्ही दिलेला पेनड्राईव्ह कनेक्ट केला आहे ना? आदित्य म्हणाला. हो आदित्य, हा तोच पेनड्राईव्ह आहे आणि थोड्या वेळापूर्वी मी स्वतः चेक केलं, तेव्हा तर सगळं काही ठीकच होतं. अवनी म्हणाली. कदाचित तू दुसरा कोणता पेनड्राईव्ह कनेक्ट केला असशील. आपण सगळीकडे शोधू, नक्कीच आपला पेनड्राईव्ह सापडेल, रितू म्हणाली. सगळे मिळून पेनड्राईव्ह शोधू लागले, पण त्यांना तो कुठेच सापडला नाही. आता सगळेच खूप टेन्शनमध्ये आले होते. अवनीने खात्री करण्यासाठी पुन्हा एकदा आपली पर्स चेक केली. तेवढ्यात तिला कॅबिनच्या दरवाजाबाहेर काहीतरी हालचाल जाणवली. अवनीने काहीतरी विचार करून ईशाला एक मेसेज सेंड केला. ईशाने मेसेज वाचून अवनीला इशारा केला आणि ती कॅबिनमधून धडक बाहेर पडली. नयन आपला लॅपटॉप चेक करतो, पण त्याला प्रोजेक्टचे डिटेल्स सापडत नाहीत. आता तो सुद्धा टेन्शनमध्ये येतो. सगळ्या टीम मेंबर्सच्या लॅपटॉपवरील प्रत्येक फाईलवर एरर येत असतो. गाईज, आता आपण काय करायचं? कोणाचाही लॅपटॉप ओपन होत नाहीये, ईशा म्हणाली. असं कसं होऊ शकतं? पुढच्या 1 तासात भाई आणि मिस्टर मेहता येणार आहेत. आपण त्यांना काय उत्तर देणार आहोत? भाईने किती विश्वासाने माझ्यावर जबाबदारी सोपली होती, पण मी ती पूर्णच करू शकलो नाही, आदित्य म्हणाला आणि तो हताशपणे खुर्चीवर बसला. त्याचा उतरलेला चेहरा बघून अवनीला बघवत नव्हतं. नाही आदित्य, यात तुझी काहीच चूक नाहीये. आपण सगळ्यांनी या प्रोजेक्टसाठी खूप मेहनत केली आहे. पण ज्याप्रमाणे आपल्या सगळ्यांचे लॅपटॉप लॉक झाले आहेत, मला तर असं वाटत आहे की कुणीतरी हे जाणून बुजून केलं आहे, अवनी म्हणाली. आपण MD सरांना सगळं काही सांगू. त्यांच्याकडे नक्कीच काहीतरी सोल्युशन असेल, रितू म्हणाली. आपण असं नाही करू शकत. बाईसाठी त्याचं काम, त्याचं फॅशन आहे आणि त्याने खूप मेहनतीने स्वतःचं नाव कमावलं आहे. त्याला जर हे समजलं तर आपलं काही खरं नाही, आदित्य म्हणाला. आदित्य, तुझा लॅपटॉप मला दे. आपल्याकडे वेळ खूप कमी आहे. लवकरात लवकर आपल्याला काहीतरी करावं लागेल. तुम्ही सर्वजण कॉन्फरन्स हॉलमध्ये जा. मी तोपर्यंत काही सोल्युशन काढण्याचा प्रयत्न करते, अवनी म्हणाली. पण एवढ्या कमी वेळेत तू काय करणार आहेस? मला तर काहीच समजत नाहीये, आदित्य म्हणाला. तुम्हाला सगळ्यांना माझ्यावर विश्वास आहे ना? मी नक्कीच काहीतरी करेल, पण आपल्या सगळ्यांची मेहनत वाया जाऊ देणार नाही, अवनी म्हणाली. अवनीने सांगितल्याप्रमाणे सगळेजण कॉन्फरन्स रूममध्ये जाण्यासाठी निघाले, पण प्रत्येकाच्या मनात एकच प्रश्न होता की आता पुढे काय होणार. त्याचवेळी पार्किंग लॉटमध्ये सिया कोणाची तरी वाट बघत होती. तिच्या समोरून एक व्यक्ती चालत आली. किती वेळ लावलास? तुला सांगितलेलं काम झालं ना? सिया म्हणाली. हो, हा घे पेनड्राईव्ह. अवनी वॉशरूममध्ये असताना मी तिच्या बॅगमधला पेनड्राईव्ह बदलला, सियाची असिस्टंट म्हणाली आणि तिने सियाला तिच्याजवळ असलेला पेनड्राईव्ह दिला. थँक गॉड, हा पेनड्राईव्ह आपल्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. पण कुणी तुला बघितलं तर नाही ना? सिया म्हणाली. डोंट वरी डिअर, ही असली कामं करणं माझ्यासाठी खूप सोपं आहे. आता तरी तू खुश आहेस ना? फायनली सगळं तुझ्या मनासारखं होणार आहे, सियाची असिस्टंट म्हणाली. आणखी एक महत्त्वाचं काम बाकी आहे, सिया म्हणाली. सियाने एक नंबर डायल केला. तसं तिकडून कॉल रिसीव्ह झाला. हे बंटी, तुला सांगितलेलं काम झालं ना? सिया म्हणाली. येस डार्लिंग, तू सांगितल्याप्रमाणे सगळे लॅपटॉप हँग केले आहेत. सगळे लॅपटॉप एकाच सर्व्हरसोबत कनेक्ट असल्यामुळे माझं काम जास्त सोपं झालं. निदान पुढच्या 1 तासापर्यंत तरी कोणाच्याही लॅपटॉपमधली कुठलीच फाईल ओपन होणार नाही, बंटी म्हणाला. थँक्स. सांगितल्याप्रमाणे तुझे पैसे तुझ्यापर्यंत पोहोचतील, सिया म्हणाली. सियाने फोन ठेवला आणि स्वतःशीच हसत ऑफिसमध्ये पोहोचली. पण तिला हे माहीत नव्हतं की कोणीतरी लपून त्यांचं हे बोलणं ऐकत आहे.
अनिल कॉन्फरन्स हॉलमध्ये जाण्याआधी सियाला त्याच्या कॅबिनमध्ये जायचे होते, म्हणजे पुढे जाऊन काही प्रॉब्लेम झाला तर तिचं नाव यात कुठेच येणार नाही. अनिल आपल्या कॅबिनमध्ये बसून मिस्टर मेहतासोबत बिझनेस संदर्भात काही महत्त्वाचे डिस्कशन करत होता. मिस्टर मेहता 55चे जवळपास वय असलेले अतिशय मुरलेले बिझनेसमॅन होते. त्यांच्या 4 पिढ्यांपासून मिस्टर मेहता इंडस्ट्रीजचा कारभार चालू होता. मार्केटमध्ये त्यांच्या कंपनीचं खूप मोठं नाव होतं. त्यांच्या चेहऱ्यावर इतक्या वर्षाच्या अनुभवाचे तेज दिसत होते. अनिलच्या मनात देखील त्यांच्याबद्दल खूप आदर होता. अनिलने त्यांच्यासाठी कॉफी आणि ब्रेकफास्ट मागवला. तसंच सिया एका स्टाफसोबत अनिलच्या कॅबिनमध्ये दाखल झाली. थोडा वेळ चर्चा करून अनिल मिस्टर मेहतासोबत कॉन्फरन्स रूमकडे निघाल्या. आदित्यसोबतच सगळे टीम मेंबर्स कॉन्फरन्स रूममध्ये दाखल झाले. त्यांच्याकडे फक्त 15 मिनिटे शिल्लक होते. काहीतरी चमत्कार व्हावा आणि प्रेझेंटेशन व्यवस्थित व्हावं असं त्यांना वाटत होतं. अनिल बरोबर 11 वाजता कॉन्फरन्स हॉलमध्ये दाखल झाला. त्याच्या पाठोपाठ मिस्टर मेहता, रवी आणि सिया सुद्धा आपल्या जागेवर बसले. आदित्यची नजर सारखी दरवाजाकडे जात होती. कधी एकदा अवनी येते असं त्याला झालं होतं. ती काय करणार आहे हे त्याला माहीत नव्हतं, तरीसुद्धा त्याने तिच्यावर विश्वास दाखवला होता. ती येईपर्यंत त्याला काहीही करून इकडची परिस्थिती सांभाळायची होती. आदित्यने सुरुवातीला आपल्या सगळ्या टीम मेंबर्सची ओळख करून दिली. त्यानंतर त्याने सगळ्यांना थोडक्यात आपल्या प्रोजेक्टची बेसिक माहिती दिली. अनिलला आदित्य खूप नर्वस झाल्यासारखा वाटत होता, पण त्याने या गोष्टीकडे फारसं लक्ष दिलं नाही. त्याच्या मते आदित्य आता स्वतःच्या जबाबदाऱ्या स्वतःच पार पाडाव्या लागणार होत्या. एक भाऊ म्हणून तो नेहमीच त्याच्या पाठीशी उभा राहणार होता, पण त्याने स्वतः जबाबदार होणं सुद्धा त्याच्यासाठी खूप महत्त्वाचं होतं. त्याने आजूबाजूला नजर फिरवली. सगळे टीम मेंबर्स टेन्शनमध्ये असल्यासारखे वाटत होते. एक गोष्ट मात्र त्यांनी नोटीस केली होती, अवनी तिथे उपस्थित नव्हती. इतक्या महत्त्वाच्या मीटिंगमध्ये तिचं मिसिंग असणं त्याला कुठेतरी खटकत होतं. सिया मात्र आतल्या आत खुश होत होती. तिला माहीत होतं की काहीही झालं तरी हे प्रेझेंटेशन होणार नाहीये. तिला आदित्यच्या केविलवाण्या प्रयत्नावर हसू येत होतं. मागे अवनीमुळे आदित्य आणि अनिल दोघांनीही तिचा अपमान केला होता. आज त्या सर्वांचा बदला ती घेणार होती. पेन ड्राईव्ह अवनीकडे असल्यामुळे या सगळ्या गोष्टीसाठी तिला जबाबदार धरलं जाणार होतं. प्रेझेंटेशन न झाल्यामुळे आदित्यला अवनीच्या रागाचा सामना करावा लागणार होता आणि या प्रोजेक्टचं कॉन्ट्रॅक्ट न मिळाल्यामुळे अनिलला फायनान्शियल लॉस होणार होता. तिने एका दगडात 3 पक्षी मारले होते आणि हा विचार करूनच ती मनातल्या मनात खूप खुश होत होती. अवनीची बोट सराईतपणे लॅपटॉपच्या कीपॅडवर फिरत होती. तिचा जीव अगदी घशात आला होता. तिच्या प्रयत्नांवर बऱ्याच जणांचे भविष्य अवलंबून होते. तिची नजर लॅपटॉपच्या स्क्रीनवर गोल गोल फिरणाऱ्या सर्कलवर स्थिरावली होती. अवनीने मनापासून बाप्पाला हात जोडले आणि 5 मिनिटातच लॅपटॉप स्क्रीनवर एक नोटिफिकेशन झळकले. अवनीने पटकन लॅपटॉप चेक केला. या क्षणी तिचे डोळे आनंदाने भरून आले होते. तिने मनोमन तिच्या बाप्पाला धन्यवाद दिले. अवनीने घड्याळात बघितलं. मीटिंग सुरू होऊन 5 मिनिटे झाली होती. तिने लॅपटॉप उचलला आणि कॉन्फरन्स हॉलच्या दिशेने पळत सुटली. मीटिंग सुरू होऊन 5 मिनिटे झाली तसं अनिलने आदित्यला प्रेझेंटेशन स्टार्ट करायला सांगितलं. आता मात्र आदित्यकडे कोणताच मार्ग नव्हता. त्याने अनिलला खरं काय ते सांगण्याचा निर्णय घेतला. त्याने एक वेळा सगळ्या टीम मेंबर्सकडे बघितलं आणि उभा राहिला. आदित्य काहीतरी बोलणारच त्याआधी धाडकन कॉन्फरन्स रूमचा दरवाजा उघडला गेला. अवनीने धडपडत आत प्रवेश केला तसे सगळेजण तिच्याकडे बघू लागले. धावत आल्यामुळे तिला धाप लागली होती. इतक्या महत्त्वाच्या मीटिंगमध्ये तिला उशिरा आलेलं बघून अनिलच्या कपाळावर आठ्यांचे जाळे पसरले. तिने हलकेच स्मित करत सगळ्यांना ग्रीट केलं आणि आपल्या हातातला लॅपटॉप आदित्यकडे सोपवला. स्क्रीनवरचे प्रेझेंटेशन बघून आदित्यने मनातच देवाचे आभार मानले. अवनी आदित्यला बेस्ट लक विश करून आपल्या चेअरवर बसली. तसं आदित्यने प्रेझेंटेशन देण्यास सुरुवात केली. अवनीने खूप मेहनत करून ते प्रेझेंटेशन परत मिळवलं होतं. त्यामुळे आदित्यच्या मनात एक वेगळाच आत्मविश्वास आला होता. काहीही झालं तरी
तो त्याचा बेस्ट देणार होता. सगळं काही व्यवस्थित झालेलं बघून बाकी टीम मेंबर्सच्या चेहऱ्यावर समाधान पसरलं होतं. इकडे सिया मात्र रागाने लालबुंद झाली होती. तिने सगळं व्यवस्थित प्लॅन करून सुद्धा तिच्या हाती काहीच लागलं नव्हतं. तिने सगळीकडे नजर फिरवली. अवनी मात्र तिलाच बघत होती आणि तिच्या चेहऱ्यावर एक वेगळं स्मित होतं. आता तर हे सगळं तिनेच केलं आहे याची तिला खात्री झाली होती. पुढचे 2 तास आदित्यचं प्रेझेंटेशन सुरू होतं. त्याने अगदी चांगल्या पद्धतीने सगळं प्रेझेंटेशन दिलं होतं. कॉन्फरन्स रूमच्या लाईट्स ऑन झाल्या तसं सगळ्यांनी टाळ्या वाजवत आदित्य आणि पूर्ण टीमचं कौतुक केलं. अनिल मात्र आज खूप खुश होता, ज्यासाठी तो गेल्या 1 वर्षापासून प्रयत्न करत होता. ते आज साध्य झालं होतं. त्याचा सतत बालिशपणे वागणारा भाऊ आज एक जबाबदार व्यक्ती झाला होता. मिस्टर आदित्य, आजचं प्रेझेंटेशन खूप छान होतं. तुमची कॉन्सेप्ट फारच युनिक आणि प्रॉफिटेबल आहे. मला तुमच्या कंपनीसोबत काम करायला नक्कीच आवडेल, मिस्टर मेहता म्हणाले. थँक्यू सो मच सर, पण हे श्रेय माझ्या एकट्याचं नाही आहे. माझ्यासोबतच माझ्या पूर्ण टीमने सुद्धा यासाठी खूप मेहनत केली आहे. वेल डन अँड कॉंग्रॅच्युलेशन टू ऑल ऑफ यू. मिस्टर जाधव, जर तुमची काही हरकत नसेल तर आपण आजच कॉन्ट्रॅक्ट साईन करू, मिस्टर मेहता म्हणाले. नो प्रॉब्लेम मिस्टर मेहता, मी आधीच पेपर रेडी करून ठेवले आहेत. आपण माझ्या कॅबिनमध्ये बसून बाकी चर्चा करू, अनिल म्हणाला. रवी, गेट द कॉन्ट्रॅक्ट पेपर इन माय कॅबिन. रवीला सूचना देऊन अनिल मिस्टर मेहतासोबत कॉन्फरन्स हॉलच्या बाहेर पडला. अनिलच्या पाठोपाठ सिया चरफडतच तिथून बाहेर पडली. तिचा रागाने नुसता संताप होत होता. आतापर्यंत ऑफिसमधल्या कोणत्याही मुलीला तिने अनिलच्या आसपास फिरकू दिलं नव्हतं, पण अवनीला अनिलपासून लांब करण्याचा तिचा उद्देश काही केल्या पूर्ण होत नव्हता. तिने तिच्या कॅबिनचा दरवाजा धाडकन आपटला. ती एकसारखी बंटीला फोन करत होती, पण त्याचा फोन लागत नव्हता. त्यामुळे तिच्या संतापाचा पारा आणखीनच वाढला आणि तिने टेबलवरचा वास उचलून जोरात फेकला. सगळे कॉन्फरन्स रूममधून निघून जाताच तिथे जमलेल्या टीम मेंबर्सने एकच जल्लोष केला. थोड्या वेळापूर्वी टेन्शनमध्ये असणाऱ्या प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आता आनंद पसरला होता. अवनी, तू इतक्या कमी वेळेत प्रेझेंटेशनचा डेटा परत कसा मिळवलास? आदित्य म्हणाला. हो ना, आम्हाला किती टेन्शन आलं होतं माहीत आहे, नयन म्हणाला. पण तू हे सगळं कसं काय केलं? रितू म्हणाली. पण मला एक समजत नाहीये की अचानक आपला सगळा डेटा गायब कसा झाला, सनी म्हणाला.